किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं। यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं, यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं, जो नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं. त्यालाच माणूस म्हणायचं. आणि असं माणूस म्हणून जगा, नाही तर आला गेला गेला गेला. बरं का, काय अशा जगण्याला अर्थ आहे? जगणं तुम्हाला सांगावं जीवन कसं असावं. भारुडामध्ये एकनाथ महाराज कधी वर्णन करतात बघा. एक जावई आलेला असतो घरी. जावई आला, जावई करतोय घाई, आज माझी महिना धाडायची नाही. जावायला म्हणलं शेवाळ्याचा भात, पण त्याच्या तोंडात नव्हता एक बी दात. काय करावं बरं का. जावायला म्हणलं सापारीचं कापड, त्याचं थोबाड दिसत होतं माकड. काय करणार. जावायला म्हणलं सोन्याची मुदी, त्याची बोट नव्हती सुदी. जावायला म्हणलं सोन्याचं कड, तिकून आलं सोनाराचं मड. काय दधडंग दधडंग टंचिंग दधडंग. आता काय करता. जसा आला जावई तसाच गेला. आता जावई शब्दशः घेऊ नका. सासूबाईंना राग यायचा, माझं कीर्तन पडायचं बरं का. कारण सासूबाईंना जावई लई प्रिय असतो. कारण त्यांना माहित असतं जे वादळ आपण आयुष्यभर सांभाळू शकलो नाही, ही पट्ट्या ती वादळ सांभाळतोय बरं का. म्हणून जावयाचा लई लाड असतो बरं का. आणि करत जा करत जा, नाही खरंच करत जा, तरच ते आपलं गबाळ नीट सांभाळणार आहे बरं का. नाही हेच कारण असतं जावयाचा लाड करायचं, दुसरं काय आहे. जावयाचा फार लाड कसं आहे ना महाराज, केला पाहिजे. आता जावई कोण? देह. जावई कोण? देह. जर चांगला कर्तृत्ववान किंवा चांगला जावई असेल, म्हणजे थोडक्यात अशी त्याला थोडीफार इज्जतवान जावई असेल, तर तो लई दिवस सासूरवाडीत थांबत नाही. खरं आहे का? इकडे विचारते, खरं आहे का? तुम्हाला खरं सांगते, एका ठिकाणी माणसानं नाही बोलवलं तरी जावं, एका ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि एका ठिकाणी बोलवलं तरच जावं. आता न बोलवता यायचं ते इथं, बोलवलं तरी जायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, शहाणी लोक आहेत तुम्ही. आता बोलवलं तरच जायचं. कुठं? सासरवाडीला. महाराज दक्ष राजा महादेवांचे सासरे यज्ञ करायला गेले आणि महादेवाला बोलवलं नाही. नारद म्हणले सगळ्याला बोलवलं, तुम्हालाच नाही बोलवलं. मग गेले ना, महादेव नाही गेले, सती माता गेल्या. म्हणले का माझ्या नवऱ्याला बोलवलं नाही? मग दक्ष राजा म्हणला तुझा नवरा काय शहाणा आहे का? भस्म काय लावितो, सर्प काय घालितो, डमरूच काय हलवितो, आणि येताना काय एकटा येतो, येताळून भूत घेऊन येतो, आणि काय तसल्याला अर्थ आहे? कशाला बोलवायचा आमचा आब घालवाय? माणूस कसा पाहिजे? टाईट पाहिजे. मग ती आतमधनं किती का वाईट असना, टाईट पाहिजे. वाईट असं नका, पण कसं पाहिजे? टाईट पाहिजे. असली माणसं लोकांना आवडतात. मग म्हणले ह्याला आणायचं नाही. नाही मग आता सती माता रुसून बसल्या. हे कळलं, म्हणले काय तुमची बायको गेली तुम्ही नाही गेले, बघा त्यांना किती त्रास व्हायलाय, अपमान व्हायलाय सगळ्या सभेत, जावा जावा जावा. देव सुद्धा बायकोच्या पाठीमागे गेले. आपली काय कथा आहे महाराज बरं का. नाही खरे विठ्ठल बरं का, पंढरपूरला जेव्हा गेले त्याचे दोन कारण आहेत. पुंडलिकामुळे गेले हे पण खरंय, पण रुक्मिणी माता रुसून गेल्या होत्या म्हणून त्यांच्या माग माग गेले. पण मोठ्याचं खपून जातंय, बारक्याचं चुकडं पडतंय महाराज बरं का. आम्ही थोडं बायको करायला जावं लगे आई म्हणती लागला बघा पात्राला धरून बायकोच्याच माग. नाही खरंच आहे बरं का. चला विषय आहे. मग आता तुम्हाला सांगते, ज्यावेळेस भगवान शिवप्रभू गेले, अपमान झाला महाराज. सती मातेनं स्वतःला दहन करून घेण्याचा प्रयत्न केला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की शिर कापलं गेलं महाराज. म्हणजे किती मोठा कालवा झाला. कशामुळं? न बोलवता गेल्यामुळं. मग जायचं का? आता तुम्ही बरेच झालं असन 10-15 वर्ष लग्नाला पुढे बसलेले, झालं असन की तुमचं लगीन झालंय का ते तरी आधी सांगा. मग पुन्हा पुढची गोष्ट झालंय ना लगीन? किती बाऱ्या झालंय? एकदाच झालंय महाराज बरं का. एकातच मार्गी लागलो, दुसरी करायची इच्छा नाही आपली. नाही लग्न करतात, केलाच पाहिजे संसार. कुणी म्हणलं करू नका, बिनधास्त बायको करायची. बसलेले करा, तुम्ही काय माझं ऐकाय बसलो केलीच असून बरं का. भेटत असून तर अजून तसं काय आपलं म्हणणं नाही बरं का, पण भेटत नाही. आता जीवनात कसं आहे ना, मला लय भारी वाटतं, माणसाला आपल्या कर्माची फळं भेटतात हे लक्षात घ्या. 20-25 वर्षापूर्वी प्रत्येक जण म्हणायचा पोरगाच पाहिजे. खरंय का नाही? पुरुष मंडळी काय म्हणायचा? पोरगाच पाहिजे. माता मावल्या काय म्हणायचा? पोरगाच पाहिजे. पोरगी कर्तृत्ववान असू द्या, कमवणारी असू द्या, पण पोरगी नको, पोरगाच
पाहिजे? कशाला पाहिजे? हा, एक गोष्ट पोरगाच करू शकतो, पोरगी कधीच करू शकत नाही. बसलेले एक गोष्ट पोरगाच करू शकतो, बापाच्या कंबरड्यात लात पोरगाच घालू शकतो, पोरगी कधीच घालू शकत नाही. ती बापाला सांभाळील, पण असलं नाही. पण आम्हाला पोरगा, एकनाथ महाराज सांगतात ना, वंशाचा दिवा झाला म्हणून काही आड्याशी टांगावा, उस गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काही फार दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काही गावाच बुडवावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना, मोहना मोहना. मग कुठलीही गोष्ट प्रमाणात असावी, संसार देखील प्रमाणात असावा, सगळ्याच गोष्टी. पण महाराज आता तेच पोराचे बाप असे भिकाऱ्यागत हात घेऊन फिरतात. पुरगी आहे का? पुरगी पुरगी आहे, पुरगी पुरगी पुरगी. आता असाच बस, मला तर लय मजा येते महाराज बरं का. ह्यांनीच म्हणले ना पुरगी नको पुरगी नको, आता हेच पुरी पुरगी पुरी करते त्या. आता ह्यांना सून भेटत, आता सांगायचा उद्दिष्ट आहे का, एका हातानं दिल्याशिवाय दुसऱ्या हाताला येत नाही. स्वतःलाच एखादी गोड पोरगी असती, तिचं लग्न करून दिलं असतं, त्या कन्यादानाच्या फळाच्या जोरावर तुम्हाला सुंदर सून भेटली असती. तुम्हीच दिली नाही, तुम्हाला भेटणार भेटन भेटन नाही काय म्हणतो बरं का, भेटन भेटन. पण जरा वेळ कशी भेटन मी सांगू शकत नाही बरं का. पण जाग्यावर या, जोपर्यंत तुम्ही देवाला देत नाही तोवर देव तुम्हाला देणारच नाही. तुम्ही देणं गरजेचं आहे. मग काय द्यायचंय? काही नाही महाराज, फक्त भाव द्यायचा आहे, भक्ती द्यायची, भक्ती करायची. पण का करणार ना, पण कशी पाहिजे? त्या भक्तीमध्ये मनोकामना उपासना सगळं पाहिजे. मग पास काही लागत नाही. आणि ते नसेल तर भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. जर भक्तीमध्ये भाव नसेल तर करण्याला अर्थ नाही. भाव बळ्याकडे ये रविनाथ, 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 भाव बळ्याकडे ये रविनाथ. हरि मुखे मना, हरि मुखे हरि भगवान, हरि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का चला, भाव असेल तर अर्थ नाही तर अर्थ नाही. महाराज भाव आहे ना, पण तिकडे जायची काय गरज आहे? आता तुम्हाला सांगते, मला सांगा, एकदा मुरारी बापू एकदा भागवत कथेमध्ये सांगत होते की माणसं म्हणतात देव तिथे तिथे आहे, मग देवाला बघायला जायची काय गरज आहे, देवाच्या मंदिरात जायची काय गरज आहे? तुम्ही मला सांगा, हवा जिथं तिथं आहे, हो की नाही? हो, हवा नाही अशी जागा आहे का? नाही, हवा जिथं तिथं आहे. तरी सुद्धा जेव्हा टायर पंक्चर होत, जेव्हा सायकलीचं टायर पंक्चर होत, तेव्हा त्या हवेला हवा जा हवा जा हवा जा म्हणून जाती का? जाते का? मग काय करावं लागतं त्याला? सायकलच्या दुकानात न्यावी लागते. ती हवा प्रेशर देऊन टायरात भरावी लागते, तेव्हा कुठं टायर फुगतं आणि सायकल चलती. आता मी तुम्हाला सांगते, टायर आहे, टायर आहे, काय टायर आहे, जीवन सायकल आहे. कधी चलन? जेव्हा नामस्मरणाच्या प्रेशराने भक्ती याच्यात घालन तेव्हा ती चलन. बर चललं महाराज, कुणीकडे न्यायचंय? जिकडं आपल्याला मुक्ती आहे तिकडं जायचंय. बरं मुक्ती कुठे, सुख कुठे? ते इथे. आणि मुक्ती फार गरजेची आहे.
आणि हे जीवन त्रास आहा. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. माणसाला म्हणतात मुक्ती वेगळी, मुक्त्या वेगळ्या. इथं मुक्त्या सांगितल्यात किती बाबा. माणसाला 4 कारणामुळे पुन्हा जन्म येतो. माणूस 4 बंधनाने बांधलेला आहे. पहिलं बंधन आहे कर्मबंधन. आदश्च मूला न्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके न रूपमस्य हततोपलभ्यते नान्तो न जादिर न च संप्रतिष्ठा. कशाने? कर्माने बांधलेला आहे. दुसरं वासनेनं बांधलेला आहे. वासनेच्या संगे नको जाऊ. तिसरं संसाराने बांधलेला आहे. कारण हा संसारामुळे तर पुन्हा पुन्हा जन्म येतो. आणि चौथं जन्म मृत्यूचं बंधन, जे जन्मताच आपल्याला लागू होतं. जन्माला आला म्हणजे कधी मरणार हे तेव्हाच फिक्स झालेलं असतं. मग या 4 बंधनामुळे माणसाला पुन्हा जन्म येतो. मग पुन्हा जन्म नकोय. तुकोबाराय सांगतात, एक वेळ करी या दुःखावे कळे, 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 एक वेळ या दुखावे एक वेळ या दुखावे, एक वेळ या दुखावे. दुरिताचे ताळे उगवानी, दुरितांचे ताळे उगवानी, हरी बोल. दुरिताचे ताळे उगवानी, दुरितांचे ताळे उगवानी. आठवीन पाया आमागन बस, 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 आठवीन पाया